ई पीक नोंदणी करण्यात येणारी वेबसाईट बंद झाल्याने शेतकरी वंचित असून अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जुलै ते डिसेंबर या कालावधीत शेतात धान पीक घेतो। शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी करणे गरजेचे असते। काही शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली, मात्र अर्धवट ई पीक नोंदणी झाल्याचे दिसून आले। 1 एकर जागा असेल त्या ठिकाणी अर्ध्याच एकर शेतातील पिकाची ई पीक नोंदणी झाली आहे। ई पीक नोंदणी आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी मंडळ अधिकारी यांची शासनाने नियुक्ती केली होती, मात्र गेल्या 20 दिवसांपासून वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी ई पीक नोंदणी आणि दुरुस्तीपासून वंचित झाले आहेत। त्यांना धान खरेदी केंद्रावर धान पिकाची नोंदणी करता येत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, दिनेश गायधने, नितेश बोरकर, सुनील भोपे, चंद्रशेखर खोब्रागडे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि समजावून सांगितले। तसेच जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना लेखी निवेदन पाठविण्यात आले। महाराष्ट्र शासनाने बंद केलेली वेबसाईट तात्काळ सुरू करावी आणि शेतकऱ्यांची अर्धवट राहिलेली ई पीक नोंदणी पूर्ण करून देण्यात यावी। कोणत्याही शेतकरी वंचित राहू नये याकडे शासनाने लक्ष द्यावे, असे निवेदन देण्यात आले। अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले की ई पीक नोंदणी जी साईट आहे ती बंद केली सरकारने, ती तात्काळ सुरू करावी। भंडारा जिल्ह्यातला धान पीक शेतकरी वंचित राहू नये यासाठी आज दिनांक 9/12/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी संजयजी कोलते साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। शासनाने तात्काळ आमच्या मागण्या